नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील या ठिकाणी अंगणवाडी सेविकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत खून करण्याची घटना घडली। या घटनेला 3 महिने होऊनही अद्याप आरोपीस कसलीही शिक्षा झालेली नाही। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते निखिल वारे यांनी आणि पीडितेच्या कुटुंबियांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत निवेदन देत आपली कैफियत मांडली आहे। कुटुंबियांनी यावेळी म्हटले की आरोपीने ज्या पद्धतीने कृत्य केलं ते माणुसकीला काळिमा फासणारं आहे। त्यामुळे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात लावावी, उज्ज्वल निकम यांसारख्या वकिलाची नियुक्ती या केसमध्ये करण्यात यावी, लवकरात लवकर सुनावणी घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याचबरोबर पीडितेच्या पतीला शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आरोपींना फाशीची शिक्षा होऊन पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं यावेळी सामाजिक कार्यकर्ते निखिल वारे यांनी म्हटलंय। माझं नाव भास्कर सोनाजी कोली, मुक्काम पोस्ट दादेगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड राहणार आहे। माझी मुलगी चिंचोडी पाटील या ठिकाणी अंगणवाडी सेविका शाळेवर कार्यरत असताना नराधामाने तिला एकटी पाहून अत्याचार करून तिचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी सकट नदीत फेकून दिलं त्याने। त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळावा। ही लहान लहान 2 मुलं आहेत, त्यांचं संगोपन कसं करायचं। आम्ही आत्ताच पालकमंत्र्यांकडे निवेदन दिलं आणि फास्ट ट्रॅकमध्ये आमचं कार्यवाही चालू व्हावा आणि उज्ज्वल निकमसारखा वकील आम्हाला मिळावा ही आमची विनंती आहे। होतं होईल तेवढं आणि होतं होईल एवढं। आज 3 महिने होऊन गेले तरी अजून त्याच्यावर काहीच कार्यवाही नाही। मग आता आम्हाला पटकन लवकर निर्णय द्यावा, नसेल तर आम्ही उपोषण, मी स्वतः काही उपयोग नाही राहू, यासाठी आम्ही उपोषणाला सकट बसू शकतो, आमर उपोषण करू आम्ही। मी जयश्री चंद्रकांत किरुळकर, उमाताई महेश पवार यांची मी नणंद आहे। आम्हाला इतकं प्रयत्न करूनही आजपर्यंत 3 महिने झालेत, आम्हाला कसलाही न्याय मिळाला नाही। ही संघटना अंगणवाडी ही कुणीही आम्हाला मदत करू नाही राहिली आणि आम्हाला शक्यतो तुम्ही जितका लवकर होईल तितक्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती आहे। पवारची सासू आहे, महेश पवारची आई, हे 2 वाहन आहेत माझे, यांच्यासाठी मला न्याय पाहिजे। जसे माझे सुनाचे हाल केले तसे त्या नराधमाचे लगेच केले पाहिजे। सरकारने आजपर्यंत 3 महिन्यात काही सुद्धा केलेलं नाही। त्याला काहीतरी शिक्षा द्यायला पाहिजे लगेच। ह्या लेकरांचा विचार करून एवढंच म्हणणं आहे माझं। आणि माझ्या मुलाला याच्यात सरकारी नोकरीमध्ये परमनंट करा एवढीच इच्छा आहे माझी। मी अर्चना दीपक चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सध्या, आणि ती माझी मैत्रीण होती। त्या दिवशी आम्ही अंगणवाडी सकाळपासून त्यांचे घरचे खूप बघत होते। शेवटी आम्ही जाऊन तिथं अंगणवाडी पाहिली, अंगणवाडीचे ब्लॉक तोडलं, सगळं सविस्तर आम्ही ते सगळे प्रकार पाहिले। मी स्वतः होते तिथं प्रकार पाहते, मी स्वतः होते, पण ते काय 3 महिने होऊन गेले। त्या टायमाला त्याच्यानंतर आचारसंहिता लागली। आज पालकमंत्री साहेबांनी या 2 पोरांचे पालक स्वीकार करून घेतलेले आहे। पण आमची एवढीच इच्छा आहे की त्या माणसाला तुम्ही देते स्वतःहून कबुली करून घेतलेली आहे। तुम्ही असं त्या बाईवर अत्याचार करून तिला मारून तिला मारलेलं आहे। मग तुम्ही आतापर्यंत शासनाने आतापर्यंत का बसावं, मग त्याला लगेच फाशी शिक्षा व्हावं हीच आमची इच्छा आहे। आणि दोन्ही पोरांसाठी त्यांचे 2 पोरांचे पालक आपले त्यांचे मालक आहेत, ते महिलांचे उमाताई पवारचे महेश पवार आहे, त्यांना सरकारी नोकरीवर परवानगी करावा आणि 2 मुलांचे पालकमंत्री साहेबांनी जसे तिचे हाल म्हणजे आम्ही पाहिले आहे तिचे हाल कसे झालेले आहे आणि ती कोणती अवस्थामध्ये आम्हाला सापडलेली आम्हाला आमचं माहिती आहे। ती पाहून म्हणजे लोकांना चक्कर आणि ते उलटे व्हायला लागले की आम्ही स्वतः होत्या टायमाला। पण आता 3 महिने होऊन गेलेले आहे। पालकमंत्री साहेबांनी पटकन निर्णय घेऊन त्या माणसाला फाशी शिक्षा द्यावी हीच इच्छा आहे।